संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज आजपासून सुरू झालं. कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेमध्ये आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे 3 खासदार हा ठराव सभागृहात मांडणार होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कामकाजादरम्यान पक्षपात करत असल्याच्या आरोपावरून त्यांना हा ठराव मांडायचा होता. मात्र या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज पश्चिम आशियाच्या स्थितीबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन केलं. पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचाच मार्ग अवलंबला जावा अशी ठाम भूमिका त्यांनी निवेदनात मांडली. आखाती देश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असून हजारो भारतीय या देशांमध्ये राहत असल्यानं या भागांमधल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये यासाठी भारताकडून तातडीची पावलं उचलली जातात अशी माहिती त्यांनी दिली. तिथल्या परिस्थितीवर भारताचं सातत्यानं लक्ष असल्यानं कोणताही तणाव निर्माण झाल्यावर या भागात भारतीयांना वेळोवेळी सावधगिरीचे इशारे दिले जातात असं ते म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच इराणचा अनावश्यक प्रवास टाळण्याच्या आणि इराणमधल्या भारतीयांना तो देश तातडीनं सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रकारे मुंबईतल्या नौवहन महासंचालनालयानं खलाशांच्या सुरक्षेबाबत निर्देश जारी केले होते. भारतीयांना इराणमध्ये न पाठवण्याचे स्पष्ट निर्देश शिपिंग कंपन्यांना देण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. इराणमधल्या परिस्थितीचं गांभीर्य विचारात घेऊन 14 फेब्रुवारीलाच भारतीय दूतावासानं इराणमधल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सावधगिरीचे इशारे दिले होते. त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी पावलं उचलली होती असं त्यांनी सांगितलं. हा आखाती प्रदेश भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार असून त्यांच्यासोबत भारताचा $200 अब्ज व्यापार होत असतो. तसंच गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधानांचं बारकाईनं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सुरुवातीलाच कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर परराष्ट्र मंत्र्यांचं पश्चिम आशियातल्या परिस्थितीबाबत निवेदन सुरू असताना देखील विरोधकांचा गदारोळ सुरू राहिला. त्यामुळे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. पुन्हा गोंधळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज देखील दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. दरम्यान पर्यावरण, वन आणि हवामान बदल विषयावर आज राज्यसभेत चर्चा झाली. भारताची संस्कृती अनादी काळापासून निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडलेली आहे असं भाजपचे घनश्याम तिवारी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी वनक्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. या चर्चेत सहभागी YSR काँग्रेसचे अयोध्या रामी रेड्डी यांनी देशातील पाणी टंचाईच्या संकटाकडे लक्ष वेधलं. त्यांनी जलसुरक्षा हा पर्यावरण नियोजनाचा